महिन्याच्या गरोदर मातेने फेट्याच्या सहाय्याने घरातील लोखंडी पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना काल सोमवारी दुपारी 3च्या सुमारास गायकवाड तालुका सांगोला येथील टकले वस्ती येथे घडली। रुक्मिणी सूरज टकले वय 21 राहणार गायकवाड तालुका सांगोला असे मृत गरोदर मातेचे नाव आहे। याबाबत पती सूरज सीताराम टकले यांनी पोलिसात खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। रुक्मिणी यांचा 17 मार्च 2024 रोजी गायकवाड येथील सूरज टकले यांच्याशी विवाह झाला होता। विवाहानंतर रुक्मिणी सासरी नांदत असताना 9 महिन्यांची गरोदर माता होती। डॉक्टरांनी येत्या दिनांक 29 एप्रिल रोजी प्रसूतीची तारीख दिली होती। दरम्यान रविवारी रुक्मिणी हिने मला माफ करा, माझ्यात कोणताच चांगला गुण नाही अशी चिठ्ठी लिहून ठेवली आणि दुपारी 3च्या सुमारास राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला लाल रंगाच्या फेट्याने गळफास घेतला। दरम्यान घरातील नातेवाईकांनी तिला जेवणासाठी बेडरूमचा दरवाजा ठोठावला असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून दीर स्वप्नील टकले यांनी खिडकीचा काच फोडून आत पाहिले असता वहिनी रुक्मिणीने गळफास घेतल्याचे दिसले। या घटनेची माहिती माहेरी रुक्मिणीचा भाऊ अमोल माने, पोलीस पाटील विद्या कांबळे व तिचा नवरा सूरज टकले यास दिली। सांगोला ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा मृत रुक्मिणीचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.